मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ज्योती मामीला बोलते, मी माहेरी परत जाणार नाही. त्या नालायक माणसाबरोबर तू माझं लग्न लावून दिलं आणि त्यात माझं जगणं त्याने नरक केलं आहे. तुला मी जड झाले का? मी इथे माझ्या बापाचं घर आहे, मी इथून जाणारच नाही. तेव्हा मामी बोलते, तुला आत्ता बापाचं घर आठवलं का? ज्यावेळी आम्हाला तुझी गरज होती तेव्हा तू कुठे होतीस? अंजी आणि पशा इथे आमच्या मदतीसाठी धावून आले. ज्योती बोलते, माझं पण एखाद्या चांगल्या मुलाबरोबर लग्न लावलं असतं तर सूर्यासारख्या मी पण इथे आले असते, तुझ्या सेवेला त्याला घेऊन, तुझ्या अंजी आणि पशासारखं. तेव्हा मामी बोलते की तुला त्याच्याबरोबर लग्न करायचं नव्हतं, तुला तो नको होता. एकत्र कुटुंब तूच बोलली होती ना. तेव्हा ज्योती बोलते, तेव्हा माझं चुकलं, परंतु हे सर्व माझ्या मनात तूच भरवलं की सूर्याच्या डोक्यावर कर्ज आहे, तिकडे जाऊन तू काय करणार? मामी शांत होते. तेव्हा ज्योती बोलते, ती सरी पहा कसं मस्त चाललं आहे तिचं. तेव्हा मामी बोलते, तुझी चूक तू माझ्यावर ढकलू नको. तू का तेव्हा मला नकार दिला नाही? सरीनी खूप कष्ट करून ते घर सांभाळलं आहे, दिरांना लहानाचं मोठं केलं आहे. तू हे सर्व केलं असतं का? तुला साधं तुझ्या पोरांना वळण लावता आलं नाही. त्यापेक्षा माझी अंजी पहा मनाविरुद्ध लग्न केलं, परंतु आज खूप छान नांदत आहे. मी तुला बोलले होते तू नको करू सुरेशी लग्न, परंतु तू का नाही मला विरोध केला? तू बोलली होती मीच का त्या सुरेशी लग्न करायचं आणि त्याच्या भावंडांना मीच का सांभाळायचं. सरीनी खूप कष्ट घेतले आहे, म्हणूनच तिला आज हा मानसन्मान मिळत आहे. तिचे कष्ट मी पाहिले आहेत. स्वतःला मूल होऊ तिने दिलं नाही. दिरांची आई झाली, तू तुझ्या पोरांची आई झाली का तरी? तेव्हा ज्योती बोलते, यांच्या बापाला त्यांची जबाबदारी घ्यायची नाही, मी कसं काही सांभाळू? तेव्हा मामी बोलते, मी जावई बापूंना बोलावून घेते, त्यांच्यासोबत तू निघून जा. तेव्हा ज्योती बोलते, मी पण पाहते तो मला कसा परत घेऊन जातो. असं बोलून ती रागात तिथून जाते. तर मामा मामीला बोलतात, एवढ्या टोकाचं तू बोलत जाऊ नकोस, तिने काही करून घेतलं तर. तेव्हा मामी बोलते, ती काहीच करणार नाही, तिची सर्व नाटकं माझी पाठ आहेत. तर इकडे अंजी बेड आवरत असते. तेव्हा ती एक छोटी उशी घेते आणि पोटाजवळ ठेवते. तेवढ्यातच पशा तेथे येतो आणि अंजीला विचारतो, काय झालं तुला? तुझं पोट फुगलं आहे का? थांब आपण डॉक्टरांकडे जाऊयात. तेव्हा अंजी सांगते, मी बरी आहे. तर पशा सरिता आणि अवनीला आवाज देतो. अंजी त्याला गप्प करत असते आणि मला काही झालं नाही असं सांगते. तरीही पशा आवाज देत राहतो. तेवढ्यात अवनी तेथे येते आणि हा सर्व प्रकार पाहून हसत असते आणि बोलते, तुझी बायको आई होणार आहे. पशा बोलतो, एका दिवसात? तेव्हा अवनी बोलते, अंजूला घाई लागली आहे म्हणूनच एका दिवसात. तेव्हा अंजी नाही बोलत उशी काढते. अवनी खूप हसत असते. तर पशा लाजतच तेथून जातो. अवनी अंजीला चिडवते. दोघीही खूप हसत असतात. तर इकडे सरी पण पोटाला हात लावून बसलेली असते. तेवढ्यात सूर्या तेथे येतो आणि तिच्या जवळ बसतो. तेव्हा तिला डॉक्टर काय बोलले असं विचारत असतो. तेव्हा सरिता सांगते, सर्व काही ठीक आहे. सूर्य विचारतो, तू बाळाला पाहिलं का? तेव्हा सरिता सांगते, हो. त्या बेडशेजारी एक टीव्ही होता. त्याआधी मला काहीच समजत नव्हतं, मग डॉक्टरांनी मला समजावलं. तर सूर्या उत्साहातच सरिताला विचारतो, बाळ नक्की कोणासारखं दिसत आहे? तेव्हा सरिता सांगते, अजून काही कळत नाही, फक्त साधारण आकार त्यामध्ये दिसत आहे, पण मला खात्री आहे ते बाळ तुमच्यासारखंच दिसणार. तेव्हा सरिता त्याला एक सीडी देते. तर इकडे दुकानावर वैभव आणि पशा असतात. सूर्याचा वैभवला फोन येतो. सूर्या त्याला विचारतो, सीडी कशी पाहायची? वैभव बोलतो, टीव्हीला जोडून पाहू शकतो. तेव्हा सूर्या सांगतो, दुसरा काही ऑप्शन नाही का? तर सूर्या लॅपटॉपवर पाहू शकतो का असं विचारतो. तेव्हा वैभव हो बोलतो. तर इकडे अंजी अवनीला विणकाम शिकवत असते. तेव्हा अवनी अंजीला बोलते, तुला सगळंच कसं काय जमतं? तू एकदम एक्सपर्ट आहे. तेवढ्या सूर्या बाहेर येतो आणि ओमकारकडे लॅपटॉप मागतो व बोलतो, DVD कशी लावायची? तेव्हा ओमकार बोलतो, लॅपटॉपची ड्राईव्ह खराब झाली आहे, ती पाहता येणार नाही. माझ्या मित्राचा लॅपटॉप आहे, त्यात पाहता येईल.
तर सूर्या लवकर त्याला लॅपटॉप घेऊन यायला सांगतो. तर अवनी हळूच अंजीला विचारते, दादांना कोणता पिक्चर पाहायचा असेल. तर इकडे मामा बाहेर झोपलेले असतात. तेव्हा ज्योतीची मुलं त्यांच्या अंगावर सफेद चादर टाकतात, हार घालतात आणि अंगावर फुलं टाकतात. तेवढ्यात मामी तेथे येते. तर ती मुलं रडायचं नाटक करत मामीला मामा गेल्याचं सांगतात. मग मामी पण रडायला लागते आणि जोराजोरात त्यांच्या छातीवर मारते. तेवढ्यात मामा झोपेतून जागे होतात आणि ही सर्व मुलांची करामत आहे असं सांगतात. तेव्हा ज्योतीची मुलं सांगतात की हे नानाजींचं भूत बसलं आहे. तेव्हा मामी त्या मुलांवर खूप चिडते. तेवढ्यात ज्योती बाहेर येते आणि मामीवर ओरडते. तेव्हा मामी ज्योतीला बोलते, तू पण तसलीच, तुझ्या नवऱ्यावर रागवून तू इकडे येऊन बसली. तेव्हा ज्योती बोलते, मी इकडेच येणार, हे माझ्या आईबापाचं घर आहे. तेव्हा मामी बोलते, हे तुझं घर नाही, तुझ्या नवऱ्याचं घर आहे ना, ते सोडून तू इकडे का आलीस. तेव्हा ज्योती बोलते, हे घर विकून टाक आणि या घरातला माझा हिस्सा मला देऊन टाक. मी इथे कुठेतरी घर घेऊन माझ्या पोरांना घेऊन राहील. तेव्हा मामी सांगते, हे घर मी विकणार नाही, हे घर मी माझ्या पशुबाळाच्या नावावर केलं आहे. तेव्हा ज्योती बोलते, तू असं कसं करू शकते. तेव्हा मामी सांगते, मी फुकटात नाही केलं, त्याने माझ्या आजारपणामध्ये खूप काळजी घेतली, मला सांभाळलं. दोघांना शेवटी आम्हाला आमची सर्व जमीन विकावी लागली. ज्योती बोलते, आपल्या लेकरांसाठी सर्व आईवडील एवढं करतातच, मला काहीच नाही, माझा हिस्सा देऊन टाक आणि तुला सेवा जर हवी असेल तर मी तुझी सेवा करते. अगोदर हे घर माझ्या नावावर करून टाक. तेव्हा मामी नाही बोलते. ज्योती बोलते, मला माझा हिस्सा पाहिजेच, मी कुठेतरी जमीन घेऊन घर बांधते आणि तिकडे माझ्या पोरांना घेऊन राहते आणि मी माझा हिस्सा घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. व असं बोलून पोरांना घेऊन आतमध्ये जाते. तर इकडे ओंकार त्याच्या मित्रांचा लॅपटॉप घेऊन येतो आणि कसा चालू करायचा हे दाखवत असतो. त्यानंतर वैभव आणि पशाही घरी येतात. ओंकारला दादाला काय पाहायचं आहे असं विचारत असतात. तेव्हा ओंकारलाही माहीत नसतं. सूर्या लॅपटॉप खोलीत नेतो आणि दरवाजा बंद करतो. त्यानंतर सरिता आणि सूर्या बाळाला पाहतात. सरिता त्याला समजावून सांगते. तर इकडे सर्वजण दरवाजाला कान लावून उभे असतात. सूर्या फोटोतल्या बाळाला बोलतो, आम्ही तुझे आईबाबा आहोत, तू येण्याची आम्ही खूप वाट पाहत आहोत. तर असं बोलून तो सरिताकडे पाहतो. तेवढ्यात दरवाजाचा आवाज होतो म्हणून सूर्या दरवाजा उघडतो. तर सर्वजण आत येतात. सूर्या त्यांना विचारतो, तुम्ही इकडे काय करतात. तेव्हा सर्वजण बोलतात, तुम्हाला जे पाहायचं होतं ते आम्हालाही पाहायचं आहे. तेव्हा घरातील सर्वजण लॅपटॉपमध्ये बाळाला पाहतात. अवनी विचारते, डॉक्टरांनी दिलेली DVD तुम्ही सर्व पाहताय. ते पाहून सर्वजण खुश होतात. सर्वजण बाळाला त्यांची ओळख करून देतात आणि बाळाबरोबर सेल्फी काढतात. इकडे ज्योती अंजीला फोन करते आणि आता मला सहन होत नाही, मी आयुष्याला कंटाळले आहे असं बोलते. माझ्या मागे माझ्या पोरांना सांभाळशील का असं विचारते. तेव्हा अंजी सूर्याला ज्योतीला घरी ठेवण्याची विनंती करत असते. तेव्हा अवनी सांगते की जर ज्योती या घरात राहिली तर मी इथून निघून जाईल. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.